दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय हो। महाराष्ट्राचा एकच माझा अजितदादा, अजितदादा, महाराष्ट्राचा एकच माझा अजितदादा, अजितदादा, अजित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अजित दादा तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। एकच वादा अजितदादा, महाराष्ट्राचा एकच वादा अजितदादा, अजितदादा, अजित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अजित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्राचा एकच वादा अजितदादा, अजितदादा, महाराष्ट्राचा एकच वादा अजितदादा, अजितदादा, अजित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अजित दादा तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। एकच वादा अजितदादा, एकच वादा अजितदादा, एकच वादा अजितदादा, महाराष्ट्राचा एकच वादा अजितदादा, अजितदादा. खरं तर काल परवामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते आदरणीय अजितदादा यांच्या विरोधामध्ये काल परवामध्ये समता परिषदच्या माध्यमातून किंवा भुजबळ साहेबांच्या समर्थकांच्याकडनं जे आंदोलन झालं ते निषेधार्थ आहे. आम्ही त्या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो. आम्ही खरं तर भुजबळ साहेबांचा आम्ही आदर करतो, सन्मान करतो. ते आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. गेल्या 30 ते 35-40 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी त्यांचं राजकीय आयुष्य समर्पित केलं, घालवलं आणि ते आमच्यामध्ये सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये सध्या काम करत आहे. आणि नेतृत्वामध्ये काम करत असताना त्यांच्या जवळची लोकं, त्यांच्या जवळच्या असलेल्या संघटना दादांच्या विरोधामध्ये आंदोलन करता, त्यांना जोड्यांनी बुटांनी त्या आंदोलनामध्ये मारलं जातं. तर मला असं वाटतं की ही घटना कितपत योग्य आहे हे आदरणीय भुजबळ साहेबांनी सांगावं. आणि आम्ही खरं तर तुम्ही जर अजितदादांच्या नेतृत्वात काम करत असाल आणि करत आहात तर अजितदादांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचं कृत्य व्हायला नको. आम्ही तर खरं तुमचा सन्मान करतो. तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही, जो काय प्रकार घडला तो वरिष्ठ स्तरावरचा आहे. त्याबद्दल नेते निर्णय घेतील. तो नेत्यांचा विषय अजितदादा असतील, सुनील तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, हा वरिष्ठ स्तरावरचा विषय आहे. परंतु हे कृत्य जे तुमच्या जवळच्या असलेल्या संघटनांनी जे केलेलं आहे ते निषेधाचा आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो. आणि आम्ही त्यांना इशारा देतो की येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही हा प्रकार पुन्हा अशा पद्धतीने करत राहिला तर तसं उत्तर येणाऱ्या काळामध्ये भुजबळ साहेबांच्या समर्थकांना समता परिषदेला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देऊ. कशा पद्धतीचं उत्तर असेल? जसं आंदोलन ते करतंय त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, अजितदादांचं व सुनील तटकरे साहेबांच्या समर्थकांचं असेल हे यावेळेस मी सांगतो. थेट आव्हान आपल्यावरती यांना आहे नाशिकच्या भुजबळ. आम्ही विनंती त्यांना करत आहोत. संघटना त्यांच्या आहे. ज्या संघटनेच्या माध्यमातून आंदोलनं झालीत ती त्यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या संघटना आहेत. आणि आपण जर बघितलं तर त्यांनी येवल्याच्या सभेमध्ये सांगितलं की डोळे मारण्यापेक्षा शहाण्याला हे कळत असतं. हे असं काहीतरी त्या सभेमध्ये त्यांनी वक्तव्य केलं आहे भुजबळ साहेबांना. तर आम्हाला असं वाटायला लागलं की या सर्व बाबीला, या सर्व गोष्टीला भुजबळ साहेबांचं सुद्धा समर्थन आहे का हे त्यांनी सांगावं. आणि हे जे कृत्य चालू असेल, तुमचं समर्थन नसेल तर हे सर्व त्वरित थांबलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं कृत्य येणाऱ्या काळामध्ये घडायला नको अशी विनंती आम्ही भुजबळ साहेबांना करतो. आपलं नाव? मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश सचिव रवींद्र नाना पाटील. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.